या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICSE 10th क्लासचा फोर्स लेसन जे आहे त्यामध्ये मोमेंट ऑफ फोर्सचा जो कन्सेप्ट आहे तो बघणार आहे. तर मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय? सिम्पली मोमेंट ऑफ फोर्सचं मिनिंग काय आहे? तर अप्लाइड फोर्समुळे जर टर्निंग इफेक्ट येत असेल बॉडीमध्ये, म्हणजे आपण फोर्स अप्लाय केला आणि बॉडी जर टर्न होत असेल, तिच्यामध्ये रोटेशनल मोशन येत असेल, तर त्याला म्हणतो आपण मोमेंट ऑफ फोर्स. म्हणजे सिम्पली टर्निंग इफेक्ट ऑफ फोर्स इज द मोमेंट ऑफ फोर्स. आता ते समजायसाठी आपण काय केलं, एक बॉडीच घेतली, एक रिजिड बॉडी आहे, ठीक आहे, आणि ही जी बॉडी आहे ती या ओ पॉईंटमध्ये पायवोटेड आहे. त्या ओ पॉईंटमध्ये ही बॉडी काय आहे? पायवोटेड आहे. आता आपण काय केलं, इथे एक हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला आहे या बॉडीवर F, आणि हा F फोर्स जो आपण अप्लाय केला या FV या लाईनच्या अलॉंगमध्ये अप्लाय केला या P पॉईंटवर. बॉडीवरचा हा P पॉईंट आहे, या P पॉईंटवर. आता काय होईल, ही बॉडी पायवोटेड असल्यामुळे आपण जो फोर्स अप्लाय केला आणि ही बॉडी पायवोटेड आहे त्यामुळे ही बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये जाऊ शकणार नाही. पण काय होईल, या फोर्समुळे ही बॉडी काय होईल? टर्न होईल. म्हणजे याच्यामध्ये कुठलं मोशन येईल? रोटेशनल मोशन. ठीक आहे, म्हणजे आपण फोर्स अप्लाय केला आणि बॉडी जर टर्न झाली तर याला काय म्हणू आपण? इथे काय प्रोड्यूस झालं? मोमेंट ऑफ फोर्स प्रोड्यूस झाला, टॉर्क प्रोड्यूस झाला, आणि या मोमेंट ऑफ फोर्समुळे, टॉर्कमुळे ही बॉडी काय झाली? रोटेट झाली. ठीक आहे, आता ही बॉडी किती टर्न होईल? म्हणजे याच्यामध्ये प्रोड्यूस होणारा जो मोमेंट ऑफ फोर्स आहे किंवा या बॉडीमध्ये प्रोड्यूस होणारं जे टॉर्क आहे ते किती राहील? तर ते जे टॉर्क आहे ते कशावर डिपेंड राहते? तर सगळ्यात पहिले ते डिपेंड असते या अप्लाइड फोर्सवर. हे अप्लाइड फोर्स जेवढं जास्त राहील तेवढा प्रोड्यूस होणारा जो टॉर्क आहे, जो मोमेंट ऑफ फोर्स आहे, तो काय राहणार आहे? जास्त राहणार आहे. आणि त्यानंतर दुसरं जे फॅक्टर आहे ते आहे की आपण हे जे फोर्स जे अप्लाय केलं आहे, ज्या पॉईंटवर आपण फोर्स अप्लाय केलं त्या पॉईंटचं या पायवोटेड पॉईंटपासून, म्हणजे ही बॉडी अशी रोटेट होते या पायवोटेड पॉईंटच्या अलॉंगमध्ये. ठीक आहे, म्हणजे या पायवोटेड पॉईंटमधून पास होणारी जी एक ॲक्सिस राहील, इथे जे आपण शो केलेली आहे बघा, ही ॲक्सिस डॉटेड लाईननी आपण शो केलेली आहे. ठीक आहे, तर आपण हे फोर्स ज्या पॉईंटवर अप्लाय केलं त्या पॉईंटचं या पायवोटेड पॉईंटपासून किंवा या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स किती आहे त्याच्यावर काय राहणार आहे? मोमेंट ऑफ फोर्स डिपेंड. म्हणजे मोमेंट ऑफ फोर्स दोन फॅक्टरवर डिपेंड. पहिला फॅक्टर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, लिहिलं आहे आपण की फॅक्टर अफेक्टिंग द टर्निंग ऑफ बॉडी ऑर मोमेंट ऑफ फोर्स. तर काय सगळ्यात पहिलं फॅक्टर आहे मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, आणि सेकंड फॅक्टर आहे द डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, पहिलं फॅक्टर मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, हे जे फोर्स आपण अप्लाय केलं ते. दुसरं डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स, ही इथे FV जी आहे ती लाईन ऑफ ॲक्शन आहे. डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे कोणतं डिस्टन्स झालं? ते OP डिस्टन्स झालं. तर या दोन फॅक्टरवर काय राहणार आहे? हे मोमेंट ऑफ फोर्स डिपेंड राहणार आहे. आता जर हे फोर्स जेवढं जास्त असेल, जर फोर्सची मॅग्निट्यूड आपण इन्क्रीज करत गेलं तर मोमेंट ऑफ फोर्स पण काय होत जाणार? इन्क्रीज होत जाणार. फोर्स इन्क्रीज, मोमेंट ऑफ फोर्स इन्क्रीज. आणि फोर्स जर आपण डिक्रीज केलं तर मोमेंट ऑफ फोर्स पण काय होत जाईल? डिक्रीज होत जाईल. दुसरं, हे जे डिस्टन्स OP आहे, म्हणजे त्याला काय म्हटलं होतं आपण? डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. द डिस्टन्स किंवा परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता हे OP डिस्टन्स जेवढं जास्त राहील तेवढं मोमेंट ऑफ फोर्स काय राहणार आहे? जास्त राहणार आहे. आणि हे OP डिस्टन्स जेवढं कमी होत जाईल तेवढं मोमेंट ऑफ फोर्स डिक्रीज होईल. म्हणजे मोमेंट ऑफ फोर्स दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. एक आहे अप्लाइड फोर्स आणि दुसरं म्हणजे द डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, म्हणून मग आपण मोमेंट ऑफ फोर्सची डेफिनेशन दिली. काय डेफिनेशन दिली आपण? द मोमेंट ऑफ फोर्स ऑर टॉर्क इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, आता या केसमध्ये जे आपण इथे ही बॉडी ड्रॉ केली, या केसमध्ये मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट O, ही बॉडी आपण या O पॉईंटमध्ये पायवोट केलेली आहे. म्हणजे ही बॉडी कुठल्या पॉईंटच्या अक्रॉसमध्ये रोटेट होत आहे? या O पॉईंटमध्ये.
ठीक आहे. म्हणजे या ओ पॉईंटमधून पास होणारी जी ही ॲक्सिस आहे, व्हर्टिकल ॲक्सिस, हिच्या अलॉंगमध्ये ही बॉडी काय होत आहे, रोटेट होत आहे. तर या पॉईंटच्या अक्रॉसमध्ये जे प्रोड्यूस होणारं मोमेंट ऑफ फोर्स आहे ते किती राहील, द मोमेंट ऑफ फोर्स अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट ओ इज इक्वल्स टू द फोर्स, जे फोर्स आपण अप्लाय केलं ते फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स फ्रॉम द पॉईंट ओ. म्हणजे कोणतं डिस्टन्स झालं ते ओ पी डिस्टन्स झालं. ठीक आहे. म्हणून म्हटलं आपण मोमेंट ऑफ फोर्स इज इक्वल्स टू एफ इंटू डिस्टन्स ओ पी. ठीक आहे. हा झाला कन्सेप्ट. आता मोमेंट ऑफ फोर्स जे आहे, आता बघा मोमेंट ऑफ फोर्समध्ये जेव्हा बॉडी रोटेट होते तर ती काय होते, क्लॉकवाईज पण रोटेट होऊ शकते, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पण रोटेट होऊ शकते. क्लॉकवाईज पण रोटेट होऊ शकते, अँटी क्लॉकवाईज पण रोटेट होऊ शकते. या केसमध्ये कशी रोटेट होत आहे, ती अँटी क्लॉकवाईज रोटेट होते. मग मोमेंट ऑफ फोर्स जे आहे याला काय असेल, डायरेक्शन पण असेल, एक तर क्लॉकवाईज डायरेक्शन असू शकते किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असू शकते. म्हणून मोमेंट ऑफ फोर्स ही काय होईल, व्हेक्टर क्वांटिटी. आता मोमेंट ऑफ फोर्सचं जे युनिट आहे, आता आपण बघितलं की मोमेंट ऑफ फोर्स कशावर डिपेंड आहे, फोर्सवर आणि डिस्टन्सवर. म्हणून म्हटलं आपण युनिट ऑफ मोमेंट ऑफ फोर्स इज इक्वल्स टू युनिट ऑफ फोर्स इंटू युनिट ऑफ डिस्टन्स. आपल्याला माहिती आहे एस आय सिस्टीममध्ये फोर्स युनिट आहे न्यूटन आणि डिस्टन्स युनिट आहे मीटर. मग एस आय सिस्टीममध्ये जर आपण मोमेंट ऑफ फोर्सचं जे युनिट म्हटलं ते काय होईल, न्यूटन मीटर. आता बघा एस आय सिस्टीममध्ये पुन्हा एक युनिट पण आहे, न्यूटन जे आहे, फोर्स जे आहे त्याला आपण न्यूटनमध्ये पण मेजर करू शकतो, किंवा जर ग्रॅव्हिटेशनल युनिटमध्ये जर मेजर करायचं झालं तर त्याला आपण मेजर करतो किलोग्रॅम फोर्समध्ये. मग मोमेंट ऑफ फोर्स युनिट काय होईल, किलोग्राम फोर्स इंटू मीटर, के जी एफ इंटू मीटर. सी जी एस सिस्टीममध्ये फोर्स आपण मेजर करतो डाईनमध्ये आणि डिस्टन्स मेजर करतो सेंटीमीटरमध्ये. कशामध्ये, सेंटीमीटर. इथे काय आहे, सेंटीमीटर. डिस्टन्स मेजर करतो आपण सेंटीमीटरमध्ये. मग सी जी एस सिस्टीममध्ये मोमेंट ऑफ फोर्सचं जे युनिट होईल ते काय होईल, डाईन सेंटीमीटर. किंवा जर ग्रॅव्हिटेशनल युनिटच्या फॉर्ममध्ये जर आपण एक्सप्रेस केलं तर काय होईल, ग्राम फोर्स इंटू सेंटीमीटर. आता या युनिटमध्ये रिलेशन्स पण आपण शो करू की 1 न्यूटन मीटर इज इक्वल्स टू 10 to the power 7 डाईन सेंटीमीटर. ठीक आहे, काय इथे सेंटीमीटर. 1 न्यूटन मीटर इज इक्वल्स टू 10 to the power 7 डाईन सेंटीमीटर. ठीक आहे. 1 kg मीटर इज इक्वल्स टू 9.8 न्यूटन मीटर. kg मीटर आणि न्यूटन मीटर हे दोन्ही पण एस आय सिस्टीममधले युनिट आहे. ठीक आहे. ग्राम फोर्स सेंटीमीटर आणि डाईन सेंटीमीटर हे दोन्ही पण सी जी एस सिस्टीममधले. आणि 1 ग्राम फोर्स सेंटीमीटर इज इक्वल्स टू 980 डाईन सेंटीमीटर. तर हे काय झालं, मोमेंट ऑफ फोर्सचे युनिट. एस आय सिस्टीममध्ये एक तर न्यूटन मीटर म्हणू आपण किंवा किलोग्राम फोर्स मीटर. हे न्यूटन मीटर आणि किलोग्राम फोर्स मीटरमध्ये काय रिलेशन आहे, तर 1 किलोग्राम फोर्स मीटर इज इक्वल्स टू 9.8 न्यूटन मीटर. सी जी एस सिस्टीममधले जर युनिट म्हटलं तर ते आहे डाईन सेंटीमीटर किंवा ग्राम फोर्स सेंटीमीटर. आणि 1 ग्राम फोर्स सेंटीमीटर इज इक्वल्स टू होतं 980 डाईन सेंटीमीटर. त्यानंतर न्यूटन मीटर आणि डाईन सेंटीमीटर याच्यामधलंही रिलेशन पाहिलं आपण, तर काय 1 न्यूटन मीटर इज इक्वल्स टू 10 to the power 7 डाईन सेंटीमीटर. ठीक आहे. 1 न्यूटन मीटर इज इक्वल्स टू 10 to the power 7 डाईन सेंटीमीटर. बरोबर. आता आपण म्हटलं की मोमेंट ऑफ फोर्स कुठली क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. एकतर क्लॉकवाईज मोमेंट असू शकते किंवा अँटी क्लॉकवाईज मोमेंट असू शकते. तर काय होतं, जर बॉडीवर आपण फोर्स अप्लाय केला, ती पायवोटेड बॉडी असेल, त्याच्यावर आपण फोर्स अप्लाय केलं आणि बॉडी जर रोटेट झाली, टर्न झाली, तर काय प्रोड्यूस झालं, तिथे मोमेंट ऑफ फोर्स प्रोड्यूस झालं, टॉर्क प्रोड्यूस झालं. आता जर हे मोमेंट जे आहे अँटी क्लॉकवाईज असेल तर त्याला आपण काय कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. ठीक आहे. आणि त्याला शो करताना आपण काय करतो, अलॉंग द ॲक्सिस शो करू आपण ते मोमेंट आणि आउटवर्ड डायरेक्शननी शो करू. ठीक आहे. तेच जर आपण फोर्स अप्लाय केला आणि बॉडी क्लॉकवाईज रोटेट होत असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला निगेटिव्ह मोमेंट म्हणतो आणि त्याला आपण अलॉंग द ॲक्सिस शो करतो, कसं, इनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे. आता एखाद्या बॉडीचं जे मोमेंट आहे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, ठीक आहे, तर
आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट जे आहे त्याला काय करू शकतो, यांची डायरेक्शन चेंज करू शकतो. डायरेक्शन चेंज करण्याच्या 2 मेथड आहे. पहिलं काय करू शकतो आपण, एक पहिली मेथड काय आहे, फोर्स जे आहे त्या फोर्सची डायरेक्शन सेम राहील. जसं इथे आपण बघतोय पहिल्या केसमध्ये की इथे फोर्स लेफ्ट टू राईट आहे, या ठिकाणी पण फोर्स लेफ्ट टू राईट आहे. ठीक आहे. पण पहिल्या केसमध्ये पॉईंट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स काय आहे, ए पॉईंट आहे, आणि दुसऱ्या केसमध्ये पॉईंट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स काय आहे, बी पॉईंट आहे. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये जेव्हा फोर्स जे आहे लेफ्ट टू राईट ते ए पॉईंटवर आपण अप्लाय केलं तर बॉडीमध्ये अँटी क्लॉकवाईज मुवमेंट प्रोड्यूस झालं, म्हणजे पॉझिटिव्ह मुवमेंट प्रोड्यूस झालं. दुसऱ्या केसमध्ये पण फोर्सची डायरेक्शन सेमच आहे, लेफ्ट टू राईटच आहे, पण पॉईंट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स काय आहे, बी पॉईंट. तर या केसमध्ये जे मुवमेंट प्रोड्यूस झालं आहे बॉडीमध्ये ते अँटी क्लॉकवाईज ते प्रोड्यूस झालं आहे क्लॉकवाईज मुवमेंट. दुसऱ्या केसमध्ये पण फोर्सची डायरेक्शन सेम, लेफ्ट टू राईट. ठीक आहे. फक्त पॉईंट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स चेंज केला आपण. कोणता पॉईंट आहे इथे, बी पॉईंट आहे. तर या केसमध्ये जे मुवमेंट प्रोड्यूस झालं ते झालं क्लॉकवाईज मुवमेंट, म्हणजेच निगेटिव्ह मुवमेंट. म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण काय केलं, डायरेक्शन ऑफ रोटेशन आपण चेंज केली, डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ बॉडी चेंज केली बाय चेंजिंग द पॉईंट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स. फोर्सची डायरेक्शन दोन्ही केसमध्ये सेम, फक्त पॉईंट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स चेंज करून आपण काय चेंज केलं, डायरेक्शन ऑफ रोटेशन चेंज केलं. ठीक आहे. आता सेकंड केसमध्ये आपण काय केलं आहे, फोर्स ए पॉईंटवरच अप्लाय केला आहे. इथे पण ए पॉईंटवर आहे आणि इथे पण ए पॉईंटवर आहे. पण पहिल्या केसमध्ये फोर्सची डायरेक्शन आहे लेफ्ट टू राईट, आणि जेव्हा लेफ्ट टू राईट डायरेक्शन आहे तर जे मुवमेंट प्रोड्यूस झालं होतं ते अँटी क्लॉकवाईज म्हणजेच पॉझिटिव्ह मुवमेंट प्रोड्यूस झालं, म्हणजेच आउटवर्ड मुवमेंट प्रोड्यूस झालं. आणि दुसऱ्या केसमध्ये पॉईंट ऑफ अप्लिकेशन ऑफ फोर्स तोच आहे, पण फोर्सची डायरेक्शन काय केली आपण, चेंज केली. आता राईट टू लेफ्ट आहे फोर्स. तर या केसमध्ये जे मुवमेंट राहील ते झालं क्लॉकवाईज मुवमेंट, म्हणजेच निगेटिव्ह मुवमेंट, म्हणजेच इनवर्ड मुवमेंट. म्हणजे या केसमध्ये आपण डायरेक्शन ऑफ रोटेशन चेंज केली बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ फोर्स. तर या टाईपमध्ये आपण काय करू शकतो, मुवमेंट ऑफ फोर्सची म्हणजे टॉर्कची डायरेक्शन चेंज करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, मुवमेंट ऑफ फोर्सचा कन्सेप्ट पाहिला. सगळ्यात पहिले आपण त्याची डेफिनेशन पाहिली की मुवमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ मुवमेंट ऑफ फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ magnitude of force and perpendicular distance of line of action of force from the axis of rotation. त्यानंतर त्याचं युनिट पाहिलं. SI सिस्टीममध्ये आहे न्यूटन मीटर, KGF मीटर, CGSमध्ये डाईन सेंटीमीटर किंवा ग्राम फोर्स सेंटीमीटर. आणि मुवमेंट पाहिलं म्हणजे डायरेक्शन्स पाहिलं त्याची, एकतर अँटी क्लॉकवाईज मुवमेंट किंवा क्लॉकवाईज मुवमेंट. अँटी क्लॉकवाईज मुवमेंटलाच आपण पॉझिटिव्ह मुवमेंट, आउटवर्ड मुवमेंट म्हणतो, आणि क्लॉकवाईज मुवमेंटला निगेटिव्ह मुवमेंट, इनवर्ड मुवमेंट म्हणतो.